Hello and welcome students. Our next topic is Raoult's law. But before going to Raoult's law, we will revise vapor pressure, factors affecting on vapor pressure. So what is mean by vapor pressure? Vapor pressure समजण्यासाठी आपण एक example घेऊया. Consider this beaker which is partially filled with liquid, मे बी वॉटर. लिक्विड म्हटल्यानंतर पहिल्यांदा कुठलं लिक्विड आपल्या डोळ्यासमोर येतं तर वॉटर. मग आता समजा हे बीकर आहे आणि त्याला पार्शियली फिल्ड विथ वॉटर, म्हणजे त्याला थोडंसं पाणी टाकून भरलेलं आहे, अर्धवट भरलेलं आहे, पूर्ण भरलेलं नाही आहे. मग आता ह्या पाण्यामधल्या दोन पोझिशनचे पार्टिकल आपल्याला कन्सिडर करायचे. एक प्रकारचं पार्टिकल जो बल्कमध्ये आहे आणि दुसरी पोझिशन जी आहे ती सरफेसवर आहे. जो मॉलिक्यूल बल्कमध्ये आहे म्हणजे इंटेरियर साईडला आहे, त्या मॉलिक्यूलच्या डावीकडे उजवीकडे वर खाली आजूला बाजूला सगळीकडे इतर वॉटर मॉलिक्यूल्स असतील आणि ते वॉटर मॉलिक्यूल ह्या बल्क मॉलिक्यूलवर फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झर्ट करतील. म्हणजे जो मॉलिक्यूल बल्कमध्ये आहे त्याच्यावर एक्झर्ट होणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे. यांची कायनेटिक एनर्जी पण कमी असते. म्हणजे इथे लिहिलंय आपण बल्क मॉलिक्यूल विथ मोर इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन अँड लेस कायनेटिक एनर्जी. आता दुसऱ्या टाईपचे मॉलिक्यूल जे सरफेसवर असतात, सरफेसवर असलेल्या मॉलिक्यूलच्या फक्त खालच्या साईडनीच वॉटर मॉलिक्यूल असतील. मग ह्याच्यावर ॲक्ट होणारे जे फोर्सेस असतील ते फक्त एकाच बाजूने असतील. वरच्या बाजूचे फोर्सेस जे असतील त्याला आपण म्हणतो रेसिड्युअल फोर्सेस, तर ते फोर्सेस कमी असतील. सांगायचा उद्देश काय आहे की सरफेस सरफेस मॉलिक्यूलवर जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी आहे आणि बल्क मॉलिक्यूलमध्ये असलेलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे. म्हणजे बल्कमधले जे मॉलिक्यूल आहेत ते टाईटली बॉन्डेड आहेत आणि सरफेसचे मॉलिक्यूल आहेत ते लूजली बॉन्डेड आहेत, त्यांच्यावर ॲक्ट होणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी आहे. दुसरी गोष्ट, हे मॉलिक्यूल्स यांची कायनेटिक एनर्जी जास्त असते. सरफेसवर आहेत, वरती गेलेले, मग त्यांची कायनेटिक एनर्जी जास्त आहे. मग ज्यांची एनर्जी जास्त आहे त्यांना लिक्विड स्टेटमधून व्हेपर स्टेटमध्ये जायला जास्त एनर्जी लागणार नाही. तेच आपण इथे लिहिलंय, सरफेस मॉलिक्यूल्स विथ लेस अट्रॅक्टिव्ह फोर्सेस अँड मोर कायनेटिक एनर्जी. मग जे मॉलिक्यूल्स बल्कमध्ये आहे त्यांच्यावर ॲक्ट होणार फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे आणि कायनेटिक एनर्जी कमी आहे. सरफेसवर असलेल्या मॉलिक्यूल्सची कायनेटिक एनर्जी पण जास्त आहे आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन इतर मॉलिक्यूलचं कमी आहे. म्हणून जे सरफेसचे मॉलिक्यूल्स आहेत त्यांना थोडीशी एनर्जी मिळाली का ते लिक्विड स्टेटमधनं व्हेपर स्टेटमध्ये जातात, ज्याला आपण म्हणतो इव्हॅपोरेशन. इव्हॅपोरेशन म्हणजे कन्व्हर्जन ऑफ लिक्विड इनटू इट्स गॅसियस स्टेट ॲट अ टेम्परेचर बिलो इट्स बॉइलिंग पॉईंट. याला आपण उकळलेलं नाही आहे, ह्याचं टेम्परेचर आपण 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत नेलेलं नाही आहे. बिलो 100 डिग्री सेल्सिअसलाच लिक्विड फिजिकल स्टेटचे मॉलिक्यूल गॅसियस स्टेटमध्ये जात असतील तर त्याला आपण म्हणतो इव्हॅपोरेशन. मग सुरुवातीला ह्या एम्प्टी स्पेसमध्ये मॉलिक्यूल्स नाही आहेत म्हणून इव्हॅपोरेशनचा रेट जास्त असेल. एका सेकंदामध्ये खूप सारे मॉलिक्यूल्स इथे इव्हॅपोरेट होत राहतील आणि ही जागा ऑक्युपाय करतील, कारण कंटेनर क्लोज आहे. कंटेनर जर ओपन असतं तर हे मॉलिक्यूल्स एअरमध्ये निघून गेले असते आणि व्हेपर प्रेशरचा प्रश्नच आला नसता. जसं आपण एखाद्या वेळेला पाहतो की घरी 4-5 थेंब पाण्याचे सांडले आणि आपण ते पुसले नाही, तसेच राहू दिले, तर ते काय दुसऱ्या दिवशीपर्यंत तसेच दिसतात का आपल्याला? नाही. थोड्या वेळात त्याची वाफ होऊन ते हवेमध्ये मिसळून जातं, म्हणजे इव्हॅपोरेशन होऊन जातं. पण कंटेनर ओपन आहे म्हणजे कंटेनरच नाही, फरशीवर पडलेलं आहे, तर ते एअरमध्ये ते विरून जातं व्हेपर्स जे असतील त्या. तसं इथे नाही आहे. इथे क्लोज कंटेनर असल्यामुळे ते व्हेपर्स जे आहेत ते बाहेर नाही जाऊ शकणार. ते व्हेपर्सचे पार्टिकल इथेच राहतील आणि व्हेपरचे पार्टिकल इथेच राहिल्यामुळे थोड्या वेळानंतर तिथे गर्दी होईल. खूप सारे मॉलिक्यूल्स एकत्र आल्यानंतर इथे एक सॅच्युरेशन झाल्यानंतर खूप सारे मॉलिक्यूल्स एकत्र आल्यामुळे काही मॉलिक्यूल्स कंडेन्स्ड होतील, काही मॉलिक्यूल्स एकमेकांना कंबाईन होतील आणि त्याचं लिक्विड फिजिकल स्टेटमध्ये रूपांतर होईल. मग त्याला आपण म्हणतो कंडेन्सेशन. त्याला काय म्हणतो आपण? कंडेन्सेशन. मग सुरुवातीला वरती जागा रिकामी असल्यामुळे रेट ऑफ इव्हॅपोरेशन जास्त असतं
जसं जसं तिथे पार्टिकल जास्त व्हायला लागतात तसं तसं कंडेन्सेशन वाढायला लागतं आणि मग कंडेन्सेशनचा पण रेट इव्हॅपोरेशन एवढा होतो. त्या स्टेटला आपण म्हणतो इक्विलिब्रियम स्टेट. त्या स्टेटला आपण म्हणतो इक्विलिब्रियम स्टेट. एका सेकंदात जेवढे मॉलिक्यूल लिक्विडचे गॅसियस स्टेटमध्ये जातात तेवढेच मॉलिक्यूल्स गॅसियस स्टेटमधले म्हणजे व्हेपर स्टेटमधले लिक्विड फिजिकल स्टेटमध्ये कंडेन्स्ड होतात. ती स्टेट म्हणजे स्टेट ऑफ इक्विलिब्रियम. म्हणजे काय, सुरुवातीला रेट ऑफ इव्हॅपोरेशन जास्त असतो आणि रेट ऑफ इव्हॅपोरेशन जास्त असतो, रेट ऑफ कंडेन्सेशन कमी असतो. हळूहळू वरची एम्प्टी स्पेस ऑक्युपाय व्हायला लागली का रेट ऑफ इव्हॅपोरेशन कमी कमी व्हायला लागतो आणि रेट ऑफ कंडेन्सेशन वाढायला लागतो. मग इव्हॅपोरेशनचा रेट कमी होणे, कंडेन्सेशनचा रेट वाढणे. एक स्टेट येईल की त्या ठिकाणी इव्हॅपोरेशनचा रेट आणि कंडेन्सेशनचा रेट इक्वल होईल. मग ती जी स्टेट आहे त्या स्टेटला आपण म्हणतो इक्विलिब्रियम स्टेट. ह्या स्टेटला ह्या स्पेसमध्ये एम्प्टी स्पेसमध्ये, आता एम्प्टी नाही म्हणता येणार, तिथे व्हेपर्स आहेत, लिक्विडच्या व्हेपर्स तिथे आहेत. मग त्या स्पेसमध्ये असलेलं व्हेपर्सचं कॉन्सन्ट्रेशन सर्वात जास्त असेल. मग त्या स्टेटला इक्विलिब्रियम स्टेटला जे प्रेशर हे पार्टिकल्स एक्झर्ट करतील सरफेस ऑफ लिक्विडवर त्यालाच आपण म्हणतो व्हेपर प्रेशर. शब्दांमध्ये खूप सारा अर्थ आहे, डेफिनेशन एकदम क्लिअर आहे. दी प्रेशर एक्झर्टेड बाय व्हेपर्स, ह्या व्हेपर्सने एक्झर्ट केलेलं प्रेशर. प्रेशर एक्झर्टेड बाय व्हेपर्स कशावर, ऑन द सरफेस ऑफ लिक्विड, लिक्विडच्या सरफेसवर. दी प्रेशर एक्झर्टेड बाय व्हेपर्स ऑन द सरफेस ऑफ लिक्विड केव्हा, ॲट इक्विलिब्रियम ॲट अ गिव्हन टेम्परेचर. ॲट इक्विलिब्रियम, इक्विलिब्रियम अटेन झालं तेव्हाच मोजायचं, त्याच्या आधी मोजायचं नाही. त्याच्या आधी मोजलं तर ते कमी भरेल, ते आपल्याला नको. व्हेपर प्रेशर फिक्स्ड असला पाहिजे गिव्हन लिक्विडसाठी ॲट अ गिव्हन टेम्परेचर. तर प्रेशर एक्झर्टेड बाय व्हेपर्स, इथे डेफिनेशन लिहिलेली आहे व्हेपर प्रेशरची. द प्रेशर एक्झर्टेड बाय व्हेपर्स ऑन द सरफेस ऑफ लिक्विड ॲट इक्विलिब्रियम ॲट अ गिव्हन टेम्परेचर इज कॉल्ड ॲज व्हेपर प्रेशर. Pressure exerted by vapors on the surface of liquid at equilibrium at a given temperature is known as vapor pressure. आता दुसरा आहे टॉपिक फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन व्हेपर प्रेशर. व्हेपर प्रेशर कुठल्या फॅक्टर्सवर डिपेंड करतं. व्हेपर प्रेशर डिपेंड्स ऑन टू फॅक्टर्स. फर्स्ट इज इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन अँड सेकंड इज टेम्परेचर. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑफ लिक्विड मॉलिक्युल्स म्हणजे मॉलिक्युल्सचं एका मॉलिक्युलचं दुसऱ्या मॉलिक्युलसोबत फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं आहे, स्ट्रॉंग आहे का वीक आहे. आता समजा आपण वॉटर मॉलिक्युल्स कन्सिडर केले तर वॉटर मॉलिक्युल्समध्ये हायड्रोजन बॉन्डिंग स्ट्रॉंग असते. वॉटरमध्ये जे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आहे ती खूप स्ट्रॉंग असते. म्हणजे एक मॉलिक्युल दुसऱ्या मॉलिक्युलला खूप स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शनने एक्झर्ट करत असतो. फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग एक्झर्ट करतो. त्याच्याऐवजी समजा तुम्ही अल्कोहोल घेतलं तर अल्कोहोलचे जे मॉलिक्युल्स आहेत ते मॉलिक्युल्स एकमेकांना वीक इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन, हायड्रोजन बॉन्डिंगच आहे. वॉटरमध्ये पण हायड्रोजन बॉन्डिंग आहे आणि अल्कोहोलमध्ये पण हायड्रोजन बॉन्डिंग आहे. पण वॉटरमध्ये ऑक्सिजनला अटॅच दोन दोन हायड्रोजन आहे म्हणजे चौपदरी 4 पदरी हायड्रोजन बॉन्डिंग असेल आणि अल्कोहोलमध्ये ऑक्सिजनला अटॅच एकच हायड्रोजन आहे मग फक्त दुहेरी हायड्रोजन बॉन्डिंग असेल. म्हणजे हायड्रोजन बॉन्डिंग वॉटरमधली स्ट्रॉंग आहे आणि अल्कोहोलमध्ये असलेली हायड्रोजन बॉन्डिंग किंवा इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन वीक आहे. साहजिकच ह्या मॉलिक्युलला जर इव्हॅपोरेट व्हायचं असेल तर ह्या मॉलिक्युलला हे दोन फोर्स ऑफ अट्रॅक्शन ओव्हरकम करावे लागतील. हा बॉन्ड तोडावा लागेल, हा बॉन्ड तोडावा लागेल, मग कुठे त्याला म्हणजे फ्री होता होईल आणि इव्हॅपोरेट होता होईल. इथे अल्कोहोल आहे, इथे इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी आहे. हा बॉन्ड तोडायला कमी एनर्जी लागते, हा बॉन्ड तोडायला कमी एनर्जी लागते. थोड्या एनर्जीमध्ये ते इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शनवर ओव्हरकम होईल आणि हा मधला मॉलिक्युल आहे तो फ्री होऊन तो वेपोराइज होऊ शकतो. सांगण्याचा उद्देश काय की इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग असेल तर जास्त एनर्जी अब्सॉर्ब करून त्याला इव्हॅपोरेट होता येईल म्हणजे वेळ लागेल. रेट ऑफ इव्हॅपोरेशन कमी असेल. इथे इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर वीक असेल, थोडी जरी एनर्जी मिळाली की लगेच मॉलिक्युल त्या इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शनवर ओव्हरकम करून इव्हॅपोरेट होऊन जाईल. मग जर इथे रेट ऑफ इव्हॅपोरेशन जास्त असेल तर याचं व्हेपर प्रेशर पण जास्त असेल आणि इथे जर रेट ऑफ इव्हॅपोरेशन कमी असेल तर याचं व्हेपर प्रेशर पण
कमी असेल. तर ज्याचा इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग त्याचं व्हेपर प्रेशर कमी, ज्याचं इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन वीक त्याचं व्हेपर प्रेशर जास्त. तर व्हेपर प्रेशर डिपेंड्स ऑन इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इफ इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज स्ट्रॉंग, व्हेपर प्रेशर इज लेस, and if interparticle force of attraction is weak, rate of evaporation is more and vapor pressure is more. Thus vapor pressure is inversely proportional to intermolecular forces of attraction. Vapor pressure of water is less than vapor pressure of ether. आता ॲक्च्युली काय असतं की वॉटरमध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आहे, अल्कोहोलमध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आहे, पण वॉटरची इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग स्ट्रॉंग आहे, अल्कोहोलची इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग वीक आहे. इथरमध्ये तर इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगच नाही, त्याच्यामध्ये डायपोल डायपोल इंटरॅक्शन आहे. मग इथलं इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन अल्कोहोलपेक्षा पुअर आहे. मग हा मॉलिक्युल एकदम पटकन इव्हॅपरेट होऊन जाईल, म्हणजे याचं व्हेपर प्रेशर खूप जास्त असेल. मग व्हेपर प्रेशर ऑफ वॉटर इज लेस दॅन अल्कोहोल अँड इट इज लेस दॅन इथर. जसं इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन व्हॅरी करेल तसं व्हेपर प्रेशर चेंज होईल. तर व्हेपर प्रेशर ऑफ वॉटर इज लेस दॅन दॅट ऑफ अल्कोहोल अँड दॅट इट इज लेस दॅन दॅट ऑफ इथर. ठीक आहे, तर हे होतं ऑर्डर ऑफ व्हेपर प्रेशर डिपेंडिंग ऑन इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. पुढे व्हेपर प्रेशर डिपेंड्स ऑन टेम्परेचर. आपल्याला माहिती आहे टेम्परेचर जास्त असेल तर लिक्विड स्टेटमधनं गॅसियस स्टेटमध्ये जाणारा जो इक्विलिब्रियम आहे तो राईट साईडला शिफ्ट होतो. जसं लिक्विड टू गॅस हे जे इक्विलिब्रियम आहे, लिक्विड टू गॅस, कारण आपण व्हेपर प्रेशर कोणत्या कंडिशनला मोजतो, इक्विलिब्रियम कंडिशनला मोजतो. मग लिक्विड टू व्हेपर हे जे इक्विलिब्रियम आहे, टेम्परेचर जर जास्त असेल तर लिक्विडला गॅसमध्ये जायला आवडतं, पण टेम्परेचर जर का कमी असेल तर गॅसला कंडेन्स्ड होऊन लिक्विड स्टेटमध्ये राहायला आवडतं. नॅचरली जर टेम्परेचर जास्त असेल तर रेट ऑफ इव्हॅपोरेशन जास्त असेल आणि रेट ऑफ कंडेन्सेशन कमी असेल. म्हणजे हा जो इक्विलिब्रियम आहे हा राईट साईडला शिफ्ट होईल आणि राईट साईडला शिफ्ट झाल्यामुळे जास्त मॉलिक्युल्स गॅसियस स्टेटमध्ये राहतील, तेव्हा कुठे इक्विलिब्रियम अटेन होईल. जास्त मॉलिक्युल्स गॅसियस स्टेटमध्ये राहून इक्विलिब्रियम अटेन होईल म्हणजे व्हेपर प्रेशर जास्त असेल, मग त्या ठिकाणी व्हेपर प्रेशर जास्त असेल. तर ॲट हायर टेम्परेचर रेट ऑफ इव्हॅपोरेशन इज मोर दॅन रेट ऑफ कंडेन्सेशन. ठीक आहे, रेट ऑफ कसं तरी दिसते, नीट लिहूया आपण. ॲट हायर टेम्परेचर, इथे येते, ॲट हायर टेम्परेचर rate of evaporation is more than rate of condensation, that is equilibrium is attained at higher gaseous state, equilibrium is attained at higher vapor state, therefore vapor pressure is more. But at lower temperature this equilibrium is shifted towards left and rate of evaporation is less than rate of condensation. More molecules of substance try to remain in liquid state, therefore vapor pressure is less. टेम्परेचर जास्त तर व्हेपर प्रेशर जास्त, टेम्परेचर कमी व्हेपर प्रेशर कमी. साधी सरळ गोष्ट आहे, आपण डे टू डे लाईफमध्ये पण पाहतो. समजा एखादा बीकर असेल, 2 बीकर घेऊया, एक नको, टेम्परेचर व्हेरिएशन बघायसाठी. मग आपण 2 बीकर घेतले आणि दोन्ही बीकरमध्ये पाणी टाकलं, 500 मिलीलिटर 500 मिलीलिटर काय असेल ते. एकाचं टेम्परेचर आहे 30 डिग्री सेल्सिअस आणि याचं टेम्परेचर आहे 80 डिग्री सेल्सिअस. 30 डिग्री सेल्सिअसवालं टेम्परेचर जे आहे ते कमी आहे, याचं रेट ऑफ इव्हॅपोरेशन कमी असेल आणि इथे असलेले मॉलिक्युल्स कमी असतील, तर याचं व्हेपर प्रेशर कमी असेल.
80 डिग्री सेल्सिअस गरम पाणी, खूप जास्त गरम पाणी, लगेच याच्या खूप वाफा निघताना दिसतील आपल्याला, वाफा सुद्धा निघताना दिसतील आणि इथे असलेले जे मॉलिक्युल्स असतील ते जास्त असतील. मग इथे जर व्हेपर स्टेटमध्ये असलेले मॉलिक्युल्स जास्त असल्यावर इक्विलिब्रियम आहे, तर याचं व्हेपर प्रेशर जास्त आहे. तर ॲट लोअर टेम्परेचर व्हेपर प्रेशर इज लेस, ॲट हायर टेम्परेचर व्हेपर प्रेशर इज मोर. व्हेपर प्रेशर इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. टेम्परेचर जसं जसं वाढेल व्हेपर प्रेशर वाढेल. आता हा जो पॉईंट आहे हे दोन पॉईंट. इफ व्हेपर प्रेशर ऑफ सबस्टन्स इज लेस दॅन 1 atmosphere ॲट रूम टेम्परेचर, RT म्हणजे रूम टेम्परेचर, then it exists as a liquid, and if vapor pressure of substance is greater than 1 atmosphere at room temperature, it exists as a gas at room temperature. हे पॉइंट्स आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये थोडंसं पुढे गेल्यानंतर इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट वगैरे जो प्रकार आहे त्याच्यामध्ये जास्त क्लिअर होईल. सध्यापुरतं एवढंच लक्षात ठेवा की ज्या सबस्टन्सचं व्हेपर प्रेशर, ॲक्च्युली एक्सटर्नल प्रेशर किती असतं 1 atmosphere, मग ज्याचं व्हेपर प्रेशर 1 atmosphere पेक्षा कमी आहे तो लिक्विड फिजिकल स्टेटमध्ये एक्झिस्ट करेल, आणि ज्याचं व्हेपर प्रेशर रूम टेम्परेचरला 1 atmosphere पेक्षा जास्त आहे म्हणजे ऑलरेडी त्याचा बॉइलिंग पॉईंट येऊन गेलेला आहे. जर त्याचा बॉइलिंग पॉईंट येऊन गेलेला आहे तर तो गॅसियस स्टेटमध्ये असेल, आणि जो सबस्टन्स, ज्या सबस्टन्सचं व्हेपर प्रेशर हे 1 atmosphere पेक्षा जास्त आहे त्याला आपण व्हेपर्स ऑफ दॅट सबस्टन्स असं म्हणत नाही, त्याला डायरेक्ट गॅस म्हणतो. जसं आपण वॉटर असेल आणि वॉटरच्या व्हेपर्स तयार झाल्या तर वॉटरच्या व्हेपर्सला आपण वॉटर गॅस म्हणत नाही. वॉटर गॅस आणखी एक टर्म आहे, वेगळं कॉम्बिनेशन असलेली, कंपोजिशन असलेलं, पण आपण त्याला तसं. किंवा अल्कोहोल असेल, अल्कोहोलच्या व्हेपर्स तयार झाल्या तर आपण त्याला व्हेपर्स ऑफ अल्कोहोल म्हणतो, अल्कोहोल गॅस असं नाही म्हणत. पण मिथेन असेल तर मिथेनला तुम्ही लिक्विफाय जरी केलं तरी त्याला मिथेन गॅसच म्हणतो आपण, लिक्विड मिथेन गॅस है ना, म्हणजे अवघडच कार्यक्रम आहे. पण मिथेनचं जे प्रेशर आहे, व्हेपर प्रेशर हे 1 atmosphere पेक्षा जास्त आहे, त्याच्यामुळे आपण मिथेनला गॅस म्हणतो. आणि मिथेनच्या ज्या म्हणजे व्हेपर्सच म्हणायला पाहिजे की एअरमध्ये जे पण असेल किंवा मिक्स गॅसियस स्टेटमध्ये असेल तर त्याला मिथेन गॅस म्हणतो, मिथेनच्या व्हेपर्स असं नाही म्हणत. ठीक आहे, तर लिक्विड असेल आणि त्याचं गॅसियस स्टेटमध्ये रूपांतर झालं तर व्हेपर्स ऑफ दॅट लिक्विड असं म्हटलं जातं. आणि तो जर रूम टेम्परेचरला गॅस असेल तर त्याला व्हेपर्स म्हणत नाही, फक्त गॅस म्हणतात. असू देत. Vapor pressure of liquid does not depend on shape, size and surface area of a container. याचा अर्थ काय होतो? आता बऱ्याच वेळा तुम्हाला असं वाटलं असेल की लोअर क्लासमध्ये तुम्ही गिव्ह सायंटिफिक रिझन ह्याच्यामध्ये ऐकत असाल की कपमध्ये असलेला चहा लवकर थंड होत नाही, बशीमध्ये असलेला चहा लवकर थंड होतो. मग कपामध्ये रेट ऑफ इव्हॅपोरेशन कमी असतं, बशीमध्ये किंवा प्लेटमध्ये रेट ऑफ इव्हॅपोरेशन जास्त असतं, म्हणून तसं होतं. मग आता तिथे तर सरफेस रेट ऑफ इव्हॅपोरेशन कमी जास्त आहे तर व्हेपर प्रेशर कमी जास्त व्हायला पाहिजे, तसं नाही आहे. दोन कंटेनर कन्सिडर करूया आणि दोन कंटेनरमध्ये सेम लिक्विड ॲट सेम टेम्परेचर कन्सिडर करूया. एक बीकर आहे आणि त्याच्यामध्ये वॉटर आहे ॲट 50 डिग्री सेल्सिअस, आणि दुसरं एक फ्लॅट प्लेट आहे त्याच्यामध्ये सरफेस एरिया जास्त आहे आणि तेवढंच वॉटर आहे आणि टेम्परेचर पण तेवढंच आहे 50 डिग्री सेल्सिअस, आणि हे पण क्लोज केलेलं आहे. आता आपल्याला असं वाटतं की इथे सरफेस एरिया जास्त असल्यामुळे रेट ऑफ इव्हॅपोरेशन जास्त असेल. बरोबर आहे, चुकीचं काही नाही. रेट ऑफ इव्हॅपोरेशन जास्त आहे. इथे सरफेस एरिया कमी असल्यामुळे रेट ऑफ इव्हॅपोरेशन कमी आहे. मात्र रेट ऑफ इव्हॅपोरेशन कमी आहे म्हणजे इथे असलेले व्हेपर स्टेटमध्ये असलेले मॉलिक्युलची संख्या कमी आहे. इथे असलेल्या व्हेपर स्टेटमध्ये असलेल्या मॉलिक्युलची संख्या कशी आहे? जास्त आहे. पण हा जो हे जे मॉलिक्युल्स आहेत, समजा इथे 5 मॉलिक्युल्स असतील किंवा 5 मॉलिक्युल आहे, हे 5 मॉलिक्युल ज्या सरफेसवर फोर्स एक्झर्ट करतायत तो फोर्स पण कमी आहे आणि सरफेस एरिया पण कमी आहे. फोर्स पण कमी आहे, सरफेस एरिया पण कमी आहे. मग जे काय व्हेपर प्रेशर असेल ते अशा पद्धतीने येईल. इथे काय झालंय की हे जे मॉलिक्युल्स आहेत, मॉलिक्युल्स जास्त आहेत तर त्याचा फोर्स पण जास्त आहे आणि एरिया ऑफ जो सरफेस एरिया आहे तो पण जास्त आहे. त्याच्यामुळे पुन्हा हा जो रेशो आहे व्हेपर प्रेशरचा तो सेमच येणार आहे. समजा इथे फोर्स आहे 5 युनिटचा आणि एरिया आहे 50 युनिटचा. इथे काय असेल, फोर्स जो असेल
कन्सिडर करा तो 25 आहे. फोर्स जास्त झाला पण एरिया पण जास्त आहे, तो एरिया पण 250 असेल आणि पुन्हा हे 1/10 येईल, हे पण 1/10 येईल. म्हणजे काय की जरी रेट ऑफ इव्हॅपोरेशन हा सरफेस एरियावर डिपेंड करत असला तरी वेपर प्रेशर हे सरफेस एरिया आणि नंबर ऑफ पार्टिकल्सनी एक्झर्ट केलेला फोर्स पर युनिट एरिया याच्यावर डिपेंड करतं. म्हणून जर सरफेस एरिया कमी असेल तर नंबर ऑफ पार्टिकल पण कमी असतील आणि सरफेस एरिया जास्त असेल नंबर ऑफ पार्टिकल पण जास्त असतील. पुन्हा एकदा फोर्स अपॉन एरिया हा जो रेशो आहे तो फिक्स राहतो. म्हणजे जर सरफेस एरिया कमी जास्त असेल तरीही वेपर प्रेशर कमी जास्त होत नाही. वेपर प्रेशर रिमेन कॉन्स्टंट फॉर अ गिव्हन लिक्विड ॲट अ गिव्हन टेम्परेचर. हां, टेम्परेचर चेंज केलं तर कमी जास्त होऊ शकतं, मात्र टेम्परेचर जर सेम असेल तर तुम्ही शेप कुठलाही घ्या, साईज कुठलीही घ्या, सरफेस एरिया कमी जास्त घ्या, वेपर प्रेशर ऑफ लिक्विड पर्टिक्युलर लिक्विड चेंज होणार नाही. मग तेच आपण इथे लिहिलंय, वेपर प्रेशर ऑफ लिक्विड डज नॉट डिपेंड ऑन शेप, साईज, सरफेस एरिया ऑफ अ कंटेनर. आता बऱ्याच जणांना थोडंसं कन्फ्यूज होतं सीईटीचे एमसीक्यू सोडवत असताना. ॲक्च्युली हा टॉपिक आज आपण जो व्हिडिओमध्ये टॉपिक घेणार आहोत तो आपल्याला सिलेबसमध्ये नाही आहे, 12thच्या सिलेबसमध्ये नाही आहे, पण एमसीक्यू सोडवण्यासाठी तो खूप महत्त्वाचा आहे म्हणून आपण घेत आहोत. ठीक आहे, तर बऱ्याच जणांना कन्फ्यूज होतं इव्हॅपोरेशन आणि व्हेपोरायझेशनमध्ये काय फरक आहे. टर्म्स आहेत, दोन वेगळे वेगळे शब्द आहेत, मग नेमका फरक काय आहे. इव्हॅपोरेशन म्हणजे बॉइलिंग पॉईंटपेक्षा कमी टेम्परेचरला लिक्विडचं कन्व्हर्जन गॅसियस स्टेटमध्ये होत असेल तर त्याला आपण म्हणतो इव्हॅपोरेशन. मात्र बॉइलिंग पॉइंट टेम्परेचरला लिक्विडचं रूपांतर गॅसियस स्टेटमध्ये होत असेल तर त्याला आपण म्हणतो व्हेपोरायझेशन. समजा पाणी आहे आणि पाण्यामध्ये बिलो 100 डिग्री सेल्सिअस 100 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी टेम्परेचरला वॉटरचं रूपांतर वॉटर व्हेपर्समध्ये होत असेल तर ते इव्हॅपोरेशन. मात्र 100 डिग्री सेल्सिअसला पाणी उकळतंय भांड्यामध्ये आणि लिक्विडचं रूपांतर व्हेपर स्टेटमध्ये होतंय, मग त्याला आपण म्हणणार व्हेपोरायझेशन. मग पुढे आपल्याला आणखी 2-3 चॅप्टर आहे त्याच्यामध्ये व्हेपोरायझेशन, एंथॅल्पी ऑफ व्हेपोरायझेशन वगैरे टर्म्स आहेत. मग त्या इव्हॅपोरेशन आणि व्हेपोरायझेशन क्लिअर झालं पाहिजे म्हणून सांगते की द प्रोसेस ऑफ कन्व्हर्जन ऑफ लिक्विड into its vapors at a temperature lower than its boiling point is evaporation, while at a boiling point it is known as vaporization. ठीक आहे, आता पार्शियल वेपर प्रेशर काय प्रकार असतो ते पाहूया. तर पार्शियल वेपर प्रेशर समजून घेण्यासाठी काही डायग्राम मी इथे आधीच काढून घेतलेला आहे. आता हे जे पहिलं बीकर आहे या पहिल्या बीकरमध्ये फक्त वॉटर घेतलंय, म्हणजे सरफेसवर असलेले सगळे मॉलिक्युल्स वॉटरचे असतील. म्हणजे प्रत्येक पार्टिकल इव्हॅपोरेट होणार आहे, केव्हा ना केव्हा इव्हॅपोरेट होईल. मग आता ही इथे जे वेपर प्रेशर असेल हे फक्त वॉटरचं वेपर प्रेशर, आणि जर प्युअर लिक्विडचं वेपर प्रेशर असेल तर त्या वेपर प्रेशरच्या वरती आपण 0 लावतो. त्याच्यावरून आपल्याला कळतं का हे प्युअर कंपोनंटचं वेपर प्रेशर आहे. मग वॉटरचं वेपर प्रेशर जर आपल्याला दाखवायचं असेल, समजा आपण वॉटरला म्हणूया फर्स्ट कंपोनंट, अल्कोहोलला म्हणूया सेकंड कंपोनंट. मग नुसतंच वॉटर घेतलं बीकरमध्ये आणि त्याचं जे वेपर प्रेशर असेल त्याला म्हणणार आपण वेपर प्रेशर ऑफ प्युअर वॉटर. वेपर प्रेशर ऑफ प्युअर वॉटर. आता हे जे चॅप्टर आहे आपलं, ह्या चॅप्टरमध्ये आपण त्याला रिप्रेझेंट करतो P10. वेपर प्रेशर ऑफ प्युअर वॉटर P10. फर्स्ट कंपोनंट 0चा अर्थ काय होतो, प्युअर आहे, त्याच्यामध्ये काहीही मिक्स केलेलं नाही आहे. तर वेपर प्रेशर ऑफ प्युअर वॉटर P10. ठीक आहे, दुसरं कंटेनर आहे. दुसऱ्या कंटेनरमध्ये आपण अल्कोहोल घेतलंय, वॉटर नाही घेतलंय. हा सेकंड कंपोनंट आहे, अल्कोहोल सेकंड कंपोनंट आहे, दुसरं काहीच नाही आहे. मात्र आपल्याला माहिती आहे की अल्कोहोलचं रेट ऑफ इव्हॅपोरेशन जास्त आहे, अल्कोहोलचं इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी आहे, म्हणून त्याचं रेट ऑफ इव्हॅपोरेशन जास्त असेल आणि इक्विलिब्रियम राईट साईडला शिफ्ट झालेला असेल, म्हणजे याचं वेपर प्रेशर जास्त आहे. इकडे बघा, तुम्हाला जर काउंट करता येत असेल तर ॲक्च्युली व्हिडिओ तुमच्याकडे जर तो स्मार्ट टी व्ही वगैरे असला तर तुम्ही व्हिडिओ जर तुम्ही टी व्हीवर बघितलं तर मोठ्या स्क्रीनवर खूप छान दिसतं. मी स्वतः आत्ता 1-2 दिवसापूर्वीच अनुभवलंय म्हणून सांगते. तर इथे जर तुम्हाला दिसत असतील तर इथे 8 पार्टिकल दिसत आहे. एक रिप्रेझेंटेशन म्हणून घेतलंय, असं 8च पार्टिकल वगैरे काय मोजता येत नाहीत, पण समजा इथे वॉटरचे 8 पार्टिकल वेपर स्टेटमध्ये आहे, अल्कोहोलची कितीतरी मॉलिक्युल वेपर स्टेटमध्ये आहे.
याचा अर्थ होतो अल्कोहोलचं व्हेपर प्रेशर हे वॉटरच्या व्हेपर प्रेशरपेक्षा जास्त आहे, पण हा पण प्युअर कंपोनंट आहे. मग व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर अल्कोहोल याला रिप्रेझेंट करू आपण P20. व्हेपर प्रेशर ऑफ अल्कोहोल, अल्कोहोल म्हटल्यानंतर फक्त प्युअरच अल्कोहोल, ते असेल P20. 2 काय रिप्रेझेंट करतं, सेकंड कंपोनेंट, म्हणजे 1 पण म्हणू शकतो, 2 पण म्हणू शकतो. नुसतंच अल्कोहोल असेल तर P0 पण म्हणू शकतो, P0 ऑफ अल्कोहोल. याला आपण P0 ऑफ वॉटर असं पण रिप्रेझेंट करतात. पण आता आपल्याला सोल्युशन घ्यायचं आहे ना, म्हणून मग आपण P0 ऑफ वॉटर, अल्कोहोल आणि वॉटरचं सोल्युशन घ्यायचं आहे. मग पहिला कंपोनंट कुठला, दुसरा कंपोनंट कुठला हे समजण्यासाठी आपण वॉटरला 1 म्हटलंय आणि अल्कोहोलला 2 म्हटलंय. तसं आपण P0 वॉटर असेही म्हणू शकतो, P0 अल्कोहोल असेही म्हणू शकतो. मग नुसतं वॉटर घेतलं तर P10 किंवा व्हेपर प्रेशर ऑफ वॉटर, नुसतं अल्कोहोल घेतलं व्हेपर प्रेशर ऑफ अल्कोहोल. आता या दोघांना मिक्स करायचे सोल्युशनला. आता हे मिक्स करताना थोडंसं कंपोजिशन आपण कमी जास्त करून पाहणार आहोत. सुरुवातीला काय केलं की वॉटरचे मॉलिक्यूल कमी आहेत आणि अल्कोहोलचे पार्टिकल जास्त आहेत. याच्यामध्ये दिसत असेल ह्या आडव्या रेषा ज्या आहेत ब्ल्यू कलरच्या ते वॉटरचे पार्टिकल समजून घेऊयात, आणि हे जे रेड कलरचे थोडेसे छोट्या लेंथचे जे आहेत पार्टिकल ते अल्कोहोलचे. म्हणजे लिक्विड स्टेटमध्ये वॉटरचं कंटेंट कमी आहे, वॉटरचं कंपोजिशन कमी आहे आणि अल्कोहोलचं कंपोजिशन जास्त आहे. आता नॅचरली पहिले तर अल्कोहोलचं रेट ऑफ इव्हॅपोरेशन जास्त असतं, त्याचं पार्टिकल त्याचे नंबर ऑफ पार्टिकल पण जास्त आहे, त्याचे मोल्स जास्त आहे. अल्कोहोलचे मोल्स जास्त आहे, वॉटरचे मोल्स कमी आहे. म्हणजे सरफेसवर हे रेड कलरचे पार्टिकल तुम्हाला जास्त दिसत आहेत आणि ब्ल्यू कलरचे जे पार्टिकल आहेत ते थोडे कमी दिसत आहेत. मग नॅचरली हे रेड कलरच्या पार्टिकलचं रेट ऑफ इव्हॅपोरेशन जास्त असल्यामुळे आणि वॉटरच्या मॉलिक्यूलचं रेट ऑफ इव्हॅपोरेशन पण कमी आहे आणि सरफेसवर असलेले पार्टिकल पण कमी आहे. मग ह्या वेपर स्टेटमध्ये जे रेडवाले डॉट दिसत आहेत त्यांची संख्या जास्त आहे आणि ब्ल्यूवाले जे डॉट दिसत आहेत थोडे मोठे काढलेत मी आकाराने. हा वाला बघा, हा वाला 1, हा वाला 1, हा वाला 1 आणि हा वाला 4. ठीक आहे, मग इथे वॉटरचे मॉलिक्युल्स कमी आहेत. म्हणजे आता हे सगळं अल्कोहोलचे मॉलिक्यूल आणि वॉटरचे मॉलिक्यूल दोन्ही व्हेपर स्टेटमध्ये जे प्रेशर एक्झर्ट करतील त्याला म्हणतो आपण व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. त्याला म्हणतो आपण व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. आणि व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशनसाठी ह्या चॅप्टरमध्ये आपण नोटेशन यूज करणार आहे P. त्याला आपण नोटेशन यूज करणार आहे P. आता याच्यामध्ये काही मॉलिक्युल्स व्हेपर स्टेटमध्ये काही मॉलिक्युल्स अल्कोहोलचे आहेत आणि काही मॉलिक्युल्स वॉटरचे आहेत. मग अल्कोहोलच्या पार्टिकलमुळे जे प्रेशर पडलंय, व्हेपर प्रेशर पडलंय त्याला म्हणतात पार्शियल व्हेपर प्रेशर ऑफ अल्कोहोल. मिक्सचर असताना एका कंपोनंटचं जे व्हेपर प्रेशर असेल त्याला म्हणतात पार्शियल व्हेपर प्रेशर ऑफ दॅट कंपोनंट. मग इथे अल्कोहोलच्या मॉलिक्यूलमुळे जे प्रेशर पडत असेल ते पार्शियल व्हेपर प्रेशर ऑफ अल्कोहोल, आणि पार्शियल व्हेपर प्रेशर ऑफ अल्कोहोलला आपण रिप्रेझेंट करतो P2 ने. आता पार्शियल व्हेपर प्रेशर ऑफ वॉटर म्हणजे वॉटर जे आहे वॉटरचे कमी मॉलिक्यूल आहे पण ते मॉलिक्यूल पण व्हेपर प्रेशरला कॉन्ट्रीब्यूट करतील की नाही. मग जे पण कॉन्ट्रीब्युशन वॉटरच्या व्हेपर स्टेटमधल्या मॉलिक्यूलचं असेल व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशनमध्ये त्याला म्हणतात पार्शियल व्हेपर प्रेशर ऑफ वॉटर. मग पार्शियल व्हेपर प्रेशर ऑफ वॉटर, पार्शियल व्हेपर प्रेशर ऑफ फर्स्ट कंपोनेंट water, first component is represented as P1 आणि partial vapor pressure of second component. हे नोटेशन खूप महत्त्वाचं आहे. हे नोटेशन आत्ता पाठ केलं तर पुढे आपल्याला न्यूमेरिकल सोडवत असताना प्रॉब्लेम येणार नाही. पटकन गिव्हन डेटामध्ये P1 आहे का P10 आहे हे आपल्याला लगेच लक्षात येईल. तर पार्शियल व्हेपर प्रेशर ऑफ अल्कोहोल that is second component is represented by P2. and Dalton's law of partial vapor pressure, Dalton's law काय म्हणतो, total vapor pressure is equal to sum of partial vapor pressures. म्हणजे काय, vapor pressure of solution is equal to partial vapor pressure of first component plus partial vapor pressure due to second component. तर
हे आहे सोल्युशनचं व्हेपर प्रेशर. एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की हे जे व्हेपर प्रेशर सोल्युशनचं आहे, ह्या सोल्युशनमध्ये दोन कंपोनंट आहे, एक आहे वॉटर आणि दुसरा आहे अल्कोहोल. वॉटर पण इव्हॅपोरेट होतो, अल्कोहोल पण इव्हॅपोरेट होतो. मग याला म्हणतात सोल्युशन कंटेनिंग टू व्होलॅटाईल कंपोनंट्स. याला म्हणतात सोल्युशन कंटेनिंग टू व्होलॅटाईल कंपोनंट्स. दोनही कंपोनंट्स कसे आहेत? व्होलॅटाईल आहेत. आता दोन कंपोनंट पैकी प्रत्येकाचं व्हेपर प्रेशर वेगळं आहे. आपण पाहिलंय वॉटरचं व्हेपर प्रेशर कमी आहे, अल्कोहोलचं व्हेपर प्रेशर जास्त आहे. मग या सोल्युशनच्या व्हेपर प्रेशरचं काय? इथे जे सोल्युशनचं व्हेपर प्रेशर आहे हे व्हेपर प्रेशर अल्कोहोलच्या व्हेपर प्रेशरपेक्षा कमी असेल, कारण त्याच्यामध्ये काही मॉलिक्यूल वॉटरचे आले आणि त्यांनी रेट ऑफ इव्हॅपोरेशन कमी केला. मग व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन कंटेनिंग टू व्होलॅटाईल कंपोनंट इज लेस दॅन व्हेपर प्रेशर ऑफ मोर व्होलॅटाईल कंपोनंट. मोर व्होलॅटाईल कंपोनंटच्या प्युअर व्हेपर प्रेशरपेक्षा हे व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन कमी असतं. मात्र व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन कंटेनिंग टू व्होलॅटाईल कंपोनंट इज मोर दॅन व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर लेस व्होलॅटाईल कंपोनंट. आता वॉटर लेस व्होलॅटाईल आहे ॲज कम्पेअर्ड टू अल्कोहोल. मग आता हे जे सोल्युशन आहे ह्याचं जे व्हेपर प्रेशर आहे हे वॉटरच्या व्हेपर प्रेशरपेक्षा जास्त आहे. दिसत असेल तुम्हाला, वॉटरमध्ये जे पार्टिकल आहे व्हेपर स्टेटमध्ये ते कमी आहे, इकडे जास्त आहे. अल्कोहोलमध्ये जे जास्त आहेत इकडे कमी आहे. म्हणजे सोल्युशन कंटेनिंग टू व्होलॅटाईल कंपोनंटमध्ये व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन कंटेनिंग टू व्होलॅटाईल कंपोनंट इज मोर दॅन vapor pressure of pure less volatile component, but it is less than vapor pressure of pure more volatile component. ठीक आहे. तसंच आपल्याला नॉन व्होलॅटाईल कंपोनंटसाठी बघूया. नॉन व्होलॅटाईल कंपोनंटमध्ये शुगर असेल, सोडियम क्लोराईड असेल, युरिया असेल असं दिलेलं असतं. आपण शुगर घेऊ, आपण गोडच बोलायचं. ठीक आहे. मग शुगर घेतली, वाटीमध्ये तुम्ही साखर घेतली आणि वरती त्याला झाकण ठेवून दिलं आणि किंवा उघडी जरी राहिली तर ती कमी होते का? नाही. ती इव्हॅपोरेट होते का? नाही. सॉलिडची प्रॉपर्टीच नाही. इव्हॅपोरेशन ही सॉलिडची प्रॉपर्टीच नाही. सब्लिमेशन होत असेल तर वेगळं, ती गोष्ट आपल्याला इथे कन्सिडर करायची नाहीये. मग शुगरचं व्हेपर प्रेशर किती असतं? 0. इथे शुगरचा एकही पार्टिकल व्हेपर स्टेटमध्ये जात नाही, तो व्होलॅटाईल नसतो, त्याचं इव्हॅपोरेशन होत नाही. मग इथे व्हेपर प्रेशर ऑफ शुगर किंवा व्हेपर प्रेशर ऑफ नॉन व्होलॅटाईल सबस्टन्स, व्हेपर प्रेशर ऑफ नॉन व्होलॅटाईल सबस्टन्स किती असणार आहे? 0. Vapor pressure of non-volatile substance is 0. सॉरी. पुढे आता आपल्याला जसं आपण व्हेपर प्रेशर ऑफ व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन कंटेनिंग टू व्होलॅटाईल कंपोनंट बघितलं, तसं आपल्याला दुसरं एक सोल्युशन बघायचं ज्या सोल्युशनमध्ये एक कंपोनंट व्होलॅटाईल असेल, दुसरा कंपोनंट नॉन व्होलॅटाईल असेल. शुगर सोल्युशन, पाणी घेतलं, पाण्यामध्ये साखर टाकली तर काय होईल की सरफेसवर काही मॉलिक्यूल शुगरचे असतील. हे काळे डॉट दिसत आहेत ना, हे शुगरचे मॉलिक्यूल आहेत आणि हे मोठे मोठे ब्ल्यू कलरचे दिसत आहेत सर्कल्स, ते वॉटरचे आहेत. आता नॅचरली काही सरफेस एरिया शुगरच्या मॉलिक्यूलनी ब्लॉक केलाय, ते तर इव्हॅपोरेट होत नाही, पण त्या ठिकाणहून वॉटर सुद्धा इव्हॅपोरेट होणार नाही. या ठिकाणून वॉटर सुद्धा इव्हॅपोरेट होणार नाही, इथून इव्हॅपोरेट होईल जिथे सरफेसला आहे तिथे. याचा अर्थ काय होतो? सरफेसचा काही एरिया सोल्यूटच्या नॉन व्होलॅटाईल सोल्यूटच्या मॉलिक्यूलनी ऑक्युपाय केला, म्हणून रेट ऑफ इव्हॅपोरेशन प्युअर वॉटरपेक्षाही याचं रेट ऑफ इव्हॅपोरेशन कमी असेल आणि इथं जमा होणारे जे पार्टिकल असतील ते कमी असतील प्युअर वॉटरपेक्षा. पहिल्या फिगरमध्ये बघा, इथे व्हेपर स्टेटमध्ये असलेले मॉलिक्युल्स इथे 8 दाखवले मी रिप्रेझेंटेशनसाठी आणि इथे 5च आहेत. म्हणजे वॉटर, प्युअर वॉटरच्या व्हेपर प्रेशरपेक्षा याचं व्हेपर प्रेशर कमी असेल. व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन कंटेनिंग नॉन व्होलॅटाईल सोल्यूट इज ऑलवेज लेस दॅन व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट. सॉल्वंटपेक्षा त्या सोल्युशनचं व्हेपर प्रेशर कमी असेल. मग आता इथे समजा शुगर सोल्युशन आहे, याचा व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन आपण रिप्रेझेंट करतो P ने. मग इथे इट इज इक्वल टू पार्शियल व्हेपर प्रेशर ऑफ वॉटर. म्हणजे ऍक्च्युअली तिथे फक्त वॉटरचंच आहे, दुसरा जो पार्शियल व्हेपर प्रेशर ऑफ शुगर आहे ते किती आहे? 0 आहे. मग P इज इक्वल टू पार्शियल व्हेपर प्रेशर ऑफ फर्स्ट कंपोनंट वॉटर
प्लस पार्शियल वेपर प्रेशर ऑफ सेकंड कंपोनेंट शुगर. पार्शियल वेपर प्रेशर ऑफ शुगर कंपोनेंट, शुगर ती व्हेपरेट होत नाही, ते किती असेल 0. मग आपल्याला म्हणता येईल P इज इक्वल टू PW किंवा P1. वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन कंटेनिंग नॉन व्होलेटाइल सोल्यूट इज इक्वल टू पार्शियल वेपर प्रेशर. वरती आपण 0 लावलेला नाहीये, वरती 0 लावलेला नाही म्हणजे प्युअर वॉटर नाहीये, वॉटरमध्ये शुगर पण आहे. तर पार्शियल वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन कंटेनिंग नॉन व्होलेटाइल सोल्यूट इज इक्वल टू पार्शियल वेपर प्रेशर ऑफ सॉल्वंट इज इक्वल टू P1. नोटेशन घेतलेलं आहे आपण तसं, ठीक आहे. तर हे असेल पार्शियल वेपर प्रेशर किंवा वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन कंटेनिंग नॉन व्होलेटाइल सोल्यूट इज ऑलवेज लेस दॅन P10 किंवा कधी कधी त्याला नुसतंच P0 असंही म्हणतात. नुसतं 2 कंपोनेंट, एकच कंपोनेंट व्होलेटाइल आहे तर मग त्याला 1, 2 म्हणायची गरज नाही, फक्त नुसतं P0 म्हटलं तरी चालतं. तर वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन कंटेनिंग नॉन व्होलेटाइल सोल्यूट इज लेस दॅन वेपर प्रेशर ऑफ सॉल्वंट. इथे लिहिते, हे महत्त्वाचं स्टेटमेंट आहे. वेपर प्रेशर ऑफ सोल्यूशन कंटेनिंग नॉन व्होलेटाइल सोल्यूट containing non-volatile solute. Vapor pressure of solution containing non-volatile solute is always less than vapor pressure of pure solvent. Vapor pressure of pure solvent ज्याला आपण म्हणणार P0. ठीक आहे. तर आता आपण राउल्ट्स लॉ बघायला रेडी आहोत. राउल्ट्स लॉ साठी जे बेसिक आपल्याला लागत होतं ते आपण आता इथे प्रिपेअर करून घेतलं. आता आपल्या सिलेबसमध्ये 12th मध्ये जो राउल्ट्स लॉ आहे आपल्याला खूप छान पद्धतीने समजता येईल.